आवाज महाराष्ट्राचा। महाविकास आघाडीचे तीनही घटक पक्ष भोसरी विधानसभा लढण्यास इच्छुक। पिंपरी चिंचवड शहरात विधानसभा निवडणुकांपूर्वीच राजकीय वातावरण तापल्याचं आपल्याला चित्र दिसून येते। काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे नेते मंडळी यांनी शरद पवार गटात प्रवेश केला। अनेकांनी भोसरी विधानसभा लढवण्याची इच्छा दर्शवली आहे। यावरूनच आता महाविकास आघाडीमध्ये तू मैमै नेहमीप्रमाणे सुरू झाली। भोसरी विधानसभामधून शरद पवार गटात आलेले अजित गव्हाणे विधानसभेसाठी इच्छुक आहेत, तर अजित पवार गटाकडून विलास लांडे यांचं नाव चर्चेत आहे। दुसरीकडे भोसरी विधानसभेवर उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांनी देखील दावा ठोकलेला आहे। शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्या तू मैमैमध्ये आता काँग्रेसने देखील उडी घेतली। भोसरी विधानसभामध्ये काँग्रेस देखील आपला उमेदवार देण्याची चर्चा आहे। महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत लोंढे यांनी सांगितलं की भोसरी मतदारसंघ लढवण्याची अनेक उमेदवारांची इच्छा व्यक्त आहे आणि त्याचबरोबर काँग्रेसचे नाना पटोले यांच्यासोबत अनेक इच्छुक उमेदवारांची बैठक देखील संपन्न झाली आणि त्यामुळे भोसरी विधानसभेवर काँग्रेस आपला उमेदवार देऊ शकतो असं सूचक विधान चंद्रकांत लोंढे यांनी व्यक्त केलंय। आगामी विधानसभा निवडणूक लागण्यापूर्वी पिंपरी चिंचवडमधील भोसरी विधानसभेत महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू आहे आणि त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडणार की काय अशी शंका निर्माण झाली आहे। काय सांगाल एकंदरीत मुंबईला काल तुम्ही नाना पटोले यांची भेट घेतलेली आहे आणि काय मागणी केली आणि त्यांनी काय तुम्हाला शब्द दिला? सर्वांना नमस्कार, मी चंद्रकांत दादा लोंढे। राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या दरम्यान होत असल्याने आमचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी त्यांच्या निर्देशनानुसार निवडणुकीसाठी पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची यादी मागणी केली होती। त्यानुसार आम्ही पिंपरी चिंचवड शहरातील तीनही विधानसभेच्या जागा लढणार आहोत। कारण काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार चंद्रजी गटाच्या शहराध्यक्षांनी एका पत्रकार सभेत सांगितलं होतं की आम्ही तीनही जागा लढणार आहोत। त्याच पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेच्या काही नेत्यांकडून ऐकण्यास मिळतं की आम्ही पिंपरी आणि भोसरी दोन विधानसभा लढणार आहोत। आता एकंदरीत परिस्थिती पाहता महाविकास आघाडीत आज एकत्र लढत असताना जर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 2 जागा लढण्यासाठी ते लोक इच्छुक असतील आणि शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी गटाकडून हे 3 विधानसभा लढण्यासाठी तयार असतील, तर याच अनुषंगानं पिंपरी चिंचवड शहरातल्या भोसरी, पिंपरी आणि चिंचवड विधानसभेसाठी काँग्रेसही तेवढ्याच तुल्यबळ ताकदीने मैदानात उतरलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही तीनही विधानसभेमध्ये इच्छुकांच्या फॉर्म भरण्याची प्रक्रिया आम्ही काल मुंबईला प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या समोर केलेली आहे आणि त्यांना आमचे कार्य अहवाल सादर केलेले आहेत आणि आम्हाला प्रदेशकडून सांगण्यात आलेलं आहे की आपण आपली दावेदारी जर सिद्ध करायची असेल तर त्या पद्धतीने आपला परफॉर्मन्स तिथं दाखवणं गरजेचं असतं। तर येणाऱ्या काळात पिंपरी विधानसभेत जास्त करून, कारण आमची इच्छा आहे जर महाविकास आघाडी म्हणून आपल्याला जर महाराष्ट्राचं राजकारण स्वीकारायचं असेल तर पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही जागेंमध्ये महायुतीतील एक घटक पक्षाला जागा सुटावी व त्यातली पिंपरी विधानसभा ही काँग्रेस पक्षाला सुटावी। कारण पिंपरी विधानसभेमध्ये तुल्यबळ असं काँग्रेसचं वर्चस्व आहे, काँग्रेसची ताकद आहे आणि याच ताकदीच्या बळावर आणि याच संघटनेच्या ताकदीच्या बळावरती आम्ही हा गड राखण्यात यशस्वी राहू असं आमचं मागणं आम्ही प्रदेशाध्यक्षांना सांगितल्यानंतर प्रदेशाध्यक्षांनी पुढील काही दिवसात तुम्ही तुमचा परफॉर्मन्स दाखवा। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।